सुरुवातीला दाखवले जाते की अमावस्येच्या रात्री एका अंधाऱ्या खोलीत एक म्हातारा काही तंत्रविद्या करत बसलेला असतो. इतक्यात एक आत्मा तिथे येतो आणि त्या म्हाताऱ्यावर हल्ला करतो. तो म्हातारा मरण पावतो. तर हे आहे महाराष्ट्राच्या कोकणातील एक गाव. या गावात दरवर्षी 3 दिवस आत्मा येऊन थैमान घालतात. म्हणून सर्व गावकरी 3 दिवस सर्व पोरा बाळांना व जनावरांना घेऊन गावाच्या वेशी बाहेर नदीच्या पल्ल्याड वास्तव्याला जातात. अशी प्रथा पूर्वीपासून चालत आली होती. त्या 3 दिवसात कुणी गावात राहिले तर तो मरण पावत असे. गावातील गुरुजी पंचांग बघून ते 3 दिवस पुढच्या शुक्रवारपासून सुरू होतील असे सरपंच व सर्व गावकऱ्यांना सांगतात. त्यानुसार सर्व गावकरी गावाबाहेर जाण्याची तयारी करतात. घरातील देव्हारे पूजा करून बंद करतात. नेमका याच वेळी शहरात शिक्षणासाठी गेलेला पंक्या आपल्या 2 मित्रांना गावातील हे थरार बघायला घेऊन येतो. हा आहे चतुर, एकदम कॉमेडी. याला या घटनेची शूटिंग करायची आहे म्हणून तो आला होता. आणि हा आहे किशा, एकदम भित्रा. भूतांचं नाव ऐकूनच त्याची बोबडी वळते. पंक्या मित्रांना घेऊन गावात पोहोचतो तेव्हा सर्व गावकरी त्याला नदीच्या पल्ल्याड जाताना दिसतात. चतुर आणि पंक्या कुशाला भूताच्या गोष्टी सांगून घाबरवतात. इतक्यात तिथे दिल्या येतो, गावातील एक चर्ची माणूस. त्याचा अवतार बघून कुशा अधिकच घाबरतो. सर्वजण पंक्याच्या घरी पोहोचतात आणि घरातील देवांचे दर्शन घेतात. ही आहे मिनी, पंक्याची बहीण. नवऱ्याने टाकल्यापासून सतत काहीतरी कालीविद्या करत बसलेले असते. गावातील सर्व वेशींची पूजा करून आणि वेशी बाहेरच्या मारुतीच्या मंदिरात लिंबू ठेवून गावकरी नदीच्या पल्ल्याड जातात. तेव्हा तो लिंबू काला पडलेला दिसतो. नदीच्या पल्ल्याड सर्वजण जागरण करून उत्सव साजरा करतात. पण चतुरला या घटनेची शूटिंग करून सर्व रहस्य जाणून घ्यायचे होते व डॉक्युमेंटरी करायची असते. म्हणून पंक्या व कुशाला घेऊन गुपचूप गावात जायचा प्लॅन करतो. कुशा खूप घाबरलेला असतो पण नाईलाजाने तो सुद्धा यांच्यासोबत जायला तयार होतो. गावात जाण्यासाठी ते नाविकाचा शोध घेतात. दिल्या त्यांना गावात नेण्यास तयार होतो कारण त्याचा चिलीम घरात राहिले होते आणि त्याशिवाय त्याला काही सुचत नव्हते. गुपचूपपणे सर्वांची नजर चुकवून ते सर्व होडीने गावात पोहोचतात. होडीतून गावात उतरतात. होडी दूर नदीत वाहत जाते आणि सर्वजण गावात अडकतात. दिल्या त्याचा चिलीम ओढायला त्याच्या घरी जातो आणि तिघे गावात जाऊन शूटिंग करू लागतात. रात्र होते. सर्वजण घाबरलेले असतात. गावात त्यांना चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. इतक्यात एक तरुण मुलगी त्यांच्या समोर येते. तिला आत्मा समजून तिघे घाबरतात. पण ती मुलगी सांगते की मी आत्मा नाही, माझं नाव निधी आहे. मी सरपंचांची मुलगी आहे. या सर्व रहस्याचा शोध लावण्यासाठी मी पण लपून तुमच्या मागे मागे या गावात आले आहे. सर्वजण पंक्याच्या घरी जातात. इतक्यात एक साधू बाबा पंक्याच्या घराबाहेर तंत्रविद्या करताना दिसतो. त्यामुळे गूढ अधिकच वाढतो. इकडे दिल्या घरात एकटाच चिलीम ओढत बसलेला असतो. त्याला बाहेर निधी दिसते. त्यामुळे तिला आत्मा समजून तो खूप घाबरतो. तो घराची दारे खिडक्या बंद करून हनुमान चालीसा बोलू लागतो. इकडे तो साधू बाबा पंक्याच्या घरात शिरतो. त्याला पाहून तिघांचा थरकाप उडतो. पण तो बाबा त्यांना धीर देतो. तो सांगतो की मी माझ्या गुरुकडून भूतांना वश करण्याची विद्या शिकत होतो. पण माझे गुरु विद्या अर्धवट शिकवून कुठेतरी निघून गेले. त्यांच्या शोधात मी या गावात आलो तर मला आढळले की या गावात आत्म्यांचा वावर आहे. त्यांचाच शोध घेत मी गावभर फिरतोय. इकडे भूतांच्या भीतीने दिल्या चिलीम ओढत बसलेला असतो. तेवढ्यात कुणीतरी त्याच्या घराची कौले काढून आतमध्ये डोकावतो. त्याला पाहून दिल्याची तंतरते. पण तो सांगतो की मी चेलुषा आहे. मला चिलीमचा धूर दिसला म्हणून मी इथे आलो आहे. हा चेलुषा त्या साधूबाबाचा चेला होता. इकडे नदीच्या पल्ल्याड सरपंच निधीचा शोध घेत होते. निधी हरवली म्हणून सर्वजण चिंतेत होते. या सर्व रहस्यांचा उलगडा करण्यासाठी निधी सर्वांना घेऊन त्यांच्या वाड्यात जाते. त्या वाड्यात तिच्या आजोबाची खोली बंद करून ठेवली होती. चित्रपटाच्या सुरुवातीला जे दृश्य दाखवले होते ते निधीचे आजोबा होते. साधूबाबा त्यांच्या मांत्रिक नजरेने त्या खोलीचा शोध घेतात. तेव्हा सर्वांना एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो. निधीला तिथे एक जुना बॉक्स सापडतो. तो उघडल्यावर त्यात काही जुने कागद जुन्या लिपीत लिहिलेले आढळतात. इकडे निधी सापडत नाही म्हणून सरपंच चिंतेत असतात. तेव्हा पंक्याचे वडील सांगतात की माझा मुलगा
आणि त्याचे मित्र सुद्धा दुपारपासून गायब आहेत. पेटीत सापडलेल्या त्या जुन्या कागदपत्रावरून साधूबाबांना सर्व हकीकत कळते. इथे गोष्ट पूर्वीच्या काळात जाते. फार वर्षांपूर्वी सरपंचांचे पूर्वज या गावावर सावकारी करत असत. त्यांचा खूप दरारा होता. गावकरी त्यांना सरदार म्हणायचे. सरदार गावकऱ्यांवर अत्याचार करायचा आणि गावातील स्त्रियांवर वाईट नजर ठेवायचा. अशीच एका बाईवर त्याची वाईट नजर पडली. तिला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या बाईने आरडाओरड सुरू केली. तिच्या बचावासाठी आजूबाजूच्या शेतातील शेतकरी मदतीला धावून आले, पण त्या सरदारने त्या सर्व शेतकऱ्यांना ठार मारले व त्या बाईवर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आपली पावर आणि माज दाखवण्यासाठी त्या बाईचा शिर कापून वाड्यात घेऊन आला व तो शिर वाड्यात पुरला आणि तिचा मंगलसूत्र वाड्यात कडीला टांगून ठेवला. त्या बाईचा 3 महिन्याचा तान्हा बाळ होता. ते रडू लागल्यावर एक म्हातारी त्या बाळाला वाड्याजवळ घेऊन यायची आणि ते बाळ शांत व्हायचं. असं 3 दिवस चालले. एक दिवस सरदारने ते पाहिलं आणि त्या म्हातारीला व त्या तान्ह्या बाळाला ठार केले. त्यामुळे त्या बाईचा आत्मा व त्या सर्व शेतकऱ्यांचा आत्मा क्रोधित झाला व त्यांनी हल्ला चढवून सरदारचा बदला घेतला. तेव्हापासून ते सर्व अतृप्त आत्मे दरवर्षी गावात येऊ लागले आणि सरदाराच्या पुढच्या पिढ्यांना त्रास देऊ लागले. प्रत्येक पिढीतील पुरुषांचा हे आत्मा बदला घेऊ लागले. यावर उपाय करण्यात आला. मोठ्या सिद्ध साधूंना बोलावून यज्ञ करण्यात आले. वाड्यात टांगलेले त्या बाईचे मंगलसूत्र विधिवत पूजा करून घरातील महिलेच्या गळ्यात तो बांधला. त्यामुळे आत्म्यांपासून त्यांचे संरक्षण झाले. तेव्हापासून पुढच्या प्रत्येक पिढीतील महिलेच्या गळ्यात ते मंगलसूत्र बांधण्यात येऊ लागले. तोच दागिना निधीच्या गळ्यात होता, म्हणून सर्वजण आत्म्यापासून बचावले होते. इकडे सरपंचांना निधीची चिंता सतावते व ते एकटेच होडी घेऊन गावात येतात. या आत्म्यांना मुक्ती देऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा उपाय साधूबाबा करायचं ठरवतात. ज्या ठिकाणी त्या बाईचा शिर पुरलाय तिथे खड्डा खणून त्यात तिचा दागिना जाळला तर ती आत्मा मुक्त होईल. त्यासाठी बाबा यज्ञ करायला घेतात. पूजेसाठी लागणारे सामान आणायला दिल्यावर चतुर बाहेर पडतात. जिथे बाईचा शिर पुरलाय तिथे जागा खणून बाबा तंत्रपूजा सुरू करतात. इकडे सामान आणायला आलेल्या चतुर आणि दिल्यावर काली मांजर हल्ला करते. इतक्यात चेलुशा तिथे येतो आणि त्यांना वाचवतो. ते तिथून पळ काढतात. साधू बाबा मंत्राने सर्व आत्म्यांना वाड्याबाहेरच अडकवून ठेवतात आणि ते मंगलसूत्र अग्नीत टाकून त्या जागेत जाळले जाते. त्यामुळे यज्ञ पूर्ण होऊन सर्व आत्म्यांना मुक्ती मिळते. पण तेवढ्यात सरपंच वाड्यात पोहोचतात. त्यामुळे जाता जाता त्या बाईचा आत्मा सरपंचांचा बली घेऊन जातो. सरपंच मरतो आणि सर्व शांत होतो. सर्व आत्मा निघून जातात आणि बऱ्याच वर्षांनी गावावरील संकट आता टळले होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तुम्हाला कोणत्या चित्रपटाची गोष्ट पाहायला आवडेल ते जरूर सांगा. तर भेटूयात पुढच्या एका रहस्यमयी गोष्टीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, कारण जीना इसी का नाम है.